मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेडकरांच्या वतीनं बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आलाय। शिवप्रेमी नागरिकांनी सकाळी 10 वाजता खर्डा चौकातून सदर घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा आणि घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा बॅनर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा आला। यावेळी सर्व शिवप्रेमींनी सदर घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याचे निवेदन तहसीलदार यांना देऊन तहसीलदार आवारातच सर्व आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या 2 महिन्यांपूर्वी करण्यात आली। त्यांच्या हत्येचे क्रूर फोटो दिनांक 4 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 5 रोजी जामखेड शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलाय। सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। शहरातील खर्डा चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले, सूर्यकांत मोरे, कृष्णा सातपुते, मंगेश आजबे, प्रदीप टाफरे, डॉक्टर भगवान मुरुमकर, दत्तात्रय वारे, राजेंद्र गोरे, शरद कारले, विकास राळेभात, ॲडव्होकेट प्रमोद राऊत, अवधूत पवार, दादासाहेब सरनोबत, संजय काशीद, पवन राळेभात, प्रशांत राळेभात, राहुल उगले, कुंडल राळेभात, गणेश काळे, गोरख घनवट, डॉक्टर कैलास हजारे, डॉक्टर प्रशांत गायकवाड, डॉक्टर भरत देवकर, डॉक्टर अविनाश पवार, बापूसाहेब कारले, बाळासाहेब खैरे, नय्यूम सुभेदार, अशोक पोटफोडे, विनायक ढाळे, ॲडव्होकेट हर्षल डोके, ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे, प्रवीण बोलभट, बंडू मुळे, तात्यासाहेब बांदल, नरेंद्र जाधव, प्रवीण उगले, महादेव डुचे, काकासाहेब कोल्हे, अण्णासाहेब काशीद, अण्णासाहेब ढवळे, गणेश हगवणे, सचिन काशीद, बाळासाहेब ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। न्याय मागण्यासाठी लढतोय। खऱ्या अर्थाने जर आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, खऱ्या अर्थाने ती परिस्थिती बिकट झालेली, कायदा सुव्यवस्थेचा धाक कुणालाही राहिला नाही। ज्यावेळेस आपण हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर बरेचसे जामखेड तालुक्यातून मस्साजोगला गेले होते, मी सुद्धा गेलो होतो। तेव्हा ती घटना ऐकल्यानंतर ज्या सरपंचाला मारलं ती काय असं कुठल्या जंगलात नेऊन मारलं नाही किंवा कुठल्या आउटसाईडला नेलं नाही, त्या टोलनाक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असणारं एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावाच्या पलीकडून त्या सरपंचाला हलाहल करून मारले। आता बरेच जण म्हणले आपण मुतारीत फुटू लावू, लहान पोरग त्या चटवंड मुता लावू, त्याला सुद्धा लाज वाटेल। पण इतकं भयान पद्धतीने मारलं असताना सरपंच सांगत होते की मला माझ्या मुला लेकरासाठी जिवंत राहून द्या, हात तोडा पाय तोडा पण मला जिवंत राहून दे, थोडं म्हणून सुद्धा ते नराधामांनी त्यांना बेदम मारले। खरं तर गुन्हेगाराला जात नसतील, पण गुन्हेगाराचं समर्थन करणारे कुठल्या लायकीचे असतील याचं आपण बघितलं पाहिजे। ना त्यांना शिवाजी महाराजांची शिकवण, ना शंभूराजांची शिकवण, ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण, कशाची शिकवण नसलेला हा गुन्हेगारी वृत्तीचा समाज आहे, ते कुठेतरी थांबला पाहिजे। आपण जे बघितलं 3 महिन्यापूर्वी आपण इथे निवेदन दिल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकामध्ये असणारा फ्लेक्स काढा म्हणून आपण बोललो होतो, ते काढायला सुद्धा वेळ लागला का? ते दुर्दैव महाराष्ट्रात हे ज्यांनी गुन्हा करायचा आणि त्यांचे फ्लेक्स लावले जातात आणि तरुण पोरांनी त्यांचे आहारी जायचे, ह्यासारखे दुर्दैव नाही। मला ह्याच्यातून एवढंच सांगायचंय की जे आरोपी त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि मेन मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। सीडीआर काढल्यानंतर सगळ्याच घटना समोर येतात। जसं मला बोलता सांगितलं की तिथल्या पाटील साहेबांनी आरोपींना मदत केली, खरंच केली मदत। ज्यावेळेस त्यांचे भाऊ घटना सांगत होते त्यावेळेस पोलीस स्टेशनला 3-4 तास बसले तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नव्हता, फक्त एनसी दाखल होतो। त्याच्या आदल्या दिवशी ज्या दलित समाजाच्या कर्मचाऱ्याला हाणलं आणि त्याची अट्रॉसिटी दाखल करण्यासाठी गेलं, ते सुद्धा अट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही। म्हणजे एवढं वर्चस्व त्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या गुन्हेगारी लोकांचे, ते आता मुलासकट निघाले, काळ कुणालाच माफ करणं, कुणाला भिवू नका पण काळाला भ्या, काळ कुणालाच माफ करणं नाही। दिवस भरलेले 100% न्याय मिळेल, पण न्याय मिळण्यासाठी लढावं लागतं। काल त्यांनी सांगताना सांगितलं की जी ज्ञानेश्वरीताई मुंडे त्यांच्या पतीला सुद्धा भर चौकात मारलं, जवळजवळ 17-18 महिने झाले ते मारलेले आरोपी अजून सापडले नाहीत। ही महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आहे, ह्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे। मी सर्व शिवप्रेमीच्या वतीने, जामखेड तालुक्याच्या वतीने सरपंच संतोष भैया देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।